वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. आपण पाहत आहात वेद बातमीचा. पत्रकारांनी सत्य परिस्थितीवर लिखाण करावे. कदम. सत्ताधारी यांना आमच्या बाजूने चांगले लिहावे तर विरोधकांना वाटते वांगल लिहावे. पण पत्रकारांनी सत्य परिस्थितीवर लिखाण करावे असे मला वाटते, असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर कराळे होते. यावेळी उपनगराध्यक्ष बेबीताई बर्डे, कार्यालयीन अधीक्षक रामदास मस्के, अजित चव्हाण, मनीषा कदम, सीमा देठे, सौरभ मुसमाडे, सुवर्णा कोठुळे, सतीश वाळुंज, पुष्पा तांबे, अमोल कदम, प्रकाश संसारे, सुजाता कदम, राजेंद्र लोखंडे, चंदाराणी गाडे, वसंत कदम, शरद खांदे, आशाताई चव्हाण, तुकाराम पठारे, शरद वाळुंज, संतोष चोळके आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार रफिक शेख व शिवाजी घाडगे यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा अभियंता निखिल नवले, स्वप्नील फड, भूषण नवाल, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र पोकळे, तुषार सुपेकर, संभाजी वाळके, अभिषेक सुतावणे, गोरख भांगरे, कृष्णा महानकार, विजय साठे, सुदाम कडू आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश संसारे यांनी तर आभार प्रदर्शन रामदास मस्के यांनी केले. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. एकमेकाला आदेश देऊ शकत नाही, एकमेकावर टीका करू शकत नाही, परंतु चौथ्या स्तंभाला तो अधिकार आहे की या तीन स्तंभांना जागेवर ठेवण्यासाठी या स्तंभाचं काम चालतं. मग त्याला सगळे ते अधिकार घटनेने दिलेले आहेत. अभिव्यक्त स्वातंत्र्याचं, लिखाणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. चुकीचं कोणी काम करत असेल तर त्याला त्याच्यावर टीका करण्याचं किंवा त्या दुरुस्त करण्यासाठी वृत्तपत्रातून त्यावर ताशेरे ओढण्याचा अधिकार घटनेने या स्तंभाला दिलेले आहे. अलीकडच्या काळात चौथ्या स्तंभाची अवस्था थोडीशी दडमणी झालेली आहे असं म्हटलं जातं, परंतु दादा असं आहे, आताच्या आपण ज्यांच्या म्हणजे दर्पणाच्या स्थापनेचा दिवस म्हणून महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. दर्पण काळ जे होते, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, यात्रे, त्यांची पत्रकारिता आता राहिलेली असे खूप लोक म्हणतात, परंतु त्याच्यासारखे नेते परिपक्व पत्रकारिता देवळाली प्रवाहामध्ये अनेक असे एव्हिडन्स झाले असेल, असे घटना घडल्या असतील. त्या घटनात जर पत्रकाराची देवळालीतील पत्रकारिता जर परिपक्वता नसेल तर देवळालीचा 2 ते 3 वेळेस बेचैनाग झालेले शहर दिसला असतात. या संयमाने या देवळाली शहरातील पत्रकारांनी पत्रकारिता केलेली आहे. मग बागवानचं प्रकरण असेल, खंडोबा मूर्तीचं प्रकरण असेल, अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये आपले ज्या स्वर्गीय जवानांच्या मुलाच्या ट्रॅक्टरचा मुलगा गेलेला असून अनेक घटनाचं पत्रकारांनी स्वतंत्र बातमी न देता आपण ही बातमी दिल्यानंतर त्याचा उद्या काय परिणाम होईल या अंकलच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून त्या गावाच्या दृष्टीने किंवा गावाच्या हिताचं काय, पत्रकारिता थोडी बाजूला ठेवून हिताचं काय हे पाहून पत्रकारिता बातम्या केल्या. याचा साथ बदलून पंडित हत्याकांड असेल, अशा अनेक प्रकरणामध्ये देवळाली प्रवराच्या पत्रकारांनी मॅच्युअर पत्रकारितेचं दर्शन करून दिलेलं आहे. याचा साथ अभिमान. जसं तुम्ही म्हटले की सत्ताधाऱ्यांना काय मी तर असं म्हटलं, सत्ताधाऱ्यांना वाटतं चांगलं लिहावं, विरोधकांना वाटतं वागलं लिहावं. मी असं म्हणेल की आपण सत्य परिस्थितीवर जर लिहिलं तर ते योग्य राहील. कारण चौथा स्तंभ म्हणून ज्यावेळेस आपल्याकडे बघितलं जातं, एखादी गोष्ट असते की हे काम होत नाही, मग त्याच्यावरती विरोधक सांगतात की अशा पद्धतीने लिहा, सत्ताधारी म्हणतात नाही असं. कुठलीही बातमी आपल्या माध्यमातून येऊ द्या, मला त्याचं काहीच दुःख वाटणार नाही. फक्त एखादी बातमी जी काही असेल त्यामध्ये कदाचित मी दिली तर मी कुठल्या विरोधकांवर टीका करण्यापेक्षा मी विकासाच्या बाबतीत बोलेन. त्याही बाबतीत आपण कोणाचे मत घ्यायचं असेल, दुसऱ्याचं जाणून ते जाणून घेतलं पाहिजे. परंतु पालिकेच्या माध्यमातून, नगर परिषदच्या माध्यमातून होत असलेल्या कामांवर जर कोणी काही टीका करणार असेल किंवा त्याबाबत कोणाला काही बोलायचं असेल तर त्यावेळेस एक शहानिशा म्हणजे दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि तर ती
बातमी दिली तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीची आज देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला आणि या माध्यमातून आज जवळपास 4 वर्षांनंतर आमच्या सर्व पत्रकार बांधवांना नगराध्यक्ष या नात्याने पुन्हा भेटण्याची संधी मिळाली। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्येच सालाबादप्रमाणे आमच्या पत्रकार मित्रांना अपेक्षित होतं की काय काय कामं झाली ही आपल्याला माहिती मिळावी, परंतु आम्ही 4 वर्ष प्रशासकानंतर आज आलेलो आहोत। त्यामुळे पुढच्या काळात काय करता येईल किंवा काय केलं पाहिजे याबाबत सकारात्मक चर्चा आमच्या सर्व पत्रकार बांधवांबरोबर झाली। यामध्ये स्ट्रीट लाईट असतील, देवळाली नगर परिषदेच्या हद्दीतले रस्त्यांचे प्रश्न असतील, पाणी पुरवठा योजना असेल आणि आरोग्य बाबतीतले विषय असतील, सफाईच्या बाबतीतले विषय असतील, यावरती खूप चांगल्या प्रकारे चर्चासत्र झालं। धन्यवाद।